यावेळेस डगआउट्स मध्ये फक्त टीमचे खेळाडू बसतील, जे फलंदाजी करणारे खेळाडू आहेत तेच फक्त डगआउट्स मध्ये बसतील. आपण इतरत्र कुठल्याही प्रेक्षकांनी किंवा कुठल्याही व्यक्तीनं डगआउट्स मध्ये खेळाडूंच्या व्यतिरिक्त बसायचं नाही, ही सूचना या ठिकाणी आपल्याला देण्यात येते. प्लीज आपण सर्वांनी कॉपरेट करायचं आहे. ही स्पर्धा तुमच्या आमच्या सर्वांचा स्वाभिमान अभिमान आहे आणि या स्पर्धेचं नियोजन शिस्तबद्ध होण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. प्लेस डगआउट मध्ये फक्त खेळाडूच बसतील याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे. आपण खेळाडूंसाठी खुर्च्या मोकळ्या करायच्या आहेत. दाडेफेकीचा कौल वात्र या ठिकाणी कृष्णाराज यांच्या बाजूने गेलेला पाहायला मिळतो. नशिबाची अजवाईश मात्र त्यांच्या पारड्यात फोडताना पाहायला मिळते आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि पाचारण केलंय ते साई सुभाष या संघाला मात्र फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलंय. त्या फलंदाजी मार्कवरती आपल्याला जयराम आणि अमय पालकर ही जोडगोळी मैदानाच्या आत रनाची रणधुमाळी करताना पाहायला मिळणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मात्र प्रथमेश ठाकरे, टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली सुमित ठेकले इन ऍक्शन देखील पाहायला मिळतील. ही बॅटल फार महत्वाची, या स्पर्धेमधील महत्वाची लढत कशा पद्धतीने लढली जाणार आहे हे देखील बघण्याजोग आहे. दोन बाहुबली टीम्स या मॅच मध्ये मात्र एकमेकांच्या समोर एकमेकांचा विजय रथ रोखण्यासाठी क्रिकेटचा द्वंद्व करताना पाहायला मिळणार आहेत. मैदानाच्या दिशेने आपण जातो जिथं मात्र दापोली तालुक्याचा वंडर बॉय मिस्टर कन्सिस्टंट अमय पालकर आणि त्याच्या जोडीला मात्र युनिकॉर्न आणि होंडा गाडीची चावी या ठिकाणी मैदानात मिळालेली आहे. जर कुणाची असेल तर ओळख पटवून आपण या ठिकाणी घेऊन जायचे आहे. युनिकॉर्न आणि होंडा गाडीची चावी मात्र या ठिकाणी मिळालेली आहे. ज्याची कुणाची असेल कृपया ओळख पटवून आपण घेऊन जायचं आहे. मैदानाच्या दिशेने जिथं मात्र एक मोठ्या दोन मातबर संघांमधील लढत आपल्याला बघायला मिळते. आतापर्यंत दोन्ही संघांचा प्रवास जर आपण बघितला तर प्रथमेश ठाकरे आणि सुमित ढेकळे यांचं नेतृत्व करणारे कृष्णराज आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. परंतु दुसऱ्या बाजूला मात्र काल ज्यांच्या खेळानं अक्षरशः संपूर्ण आझाद मैदान अक्षरशः दणानून सोडलंय तो साई सुभाष. या दोन मातब्बर संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. एका बाजूला आपल्याला अमय पालकर तर दुसऱ्या बाजूला मात्र या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वोत्तम फलंदाज जयराम ही जोडगोळी मैदानाच्या पाहायला मिळते. आक्रमण ही जयरामची खासियत आहे, परंतु दुसऱ्या बाजूला मात्र सेन्सिबल बॅटिंग डावखुऱ्या हाताची शैली ही अमयची ओळख आहे. प्रथमेश ठाकरे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू सुयश खटावकर हे मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, पहिला चेंडू दर्जेदार पद्धतीनं मैदानाच्या आत त्यांच्या माध्यमातून डिलिव्हर करण्यात आलाय. मातब्बर गोलंदाजा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत या खेळाडूचं देखील अग्रगण्य क्रमावरती नाव असलेलं बघायला मिळत आहे. आणि पॉवरप्लेचं षटक हाताळण्याची जोखीम या खेळाडूच्या खांद्यावरती या ठिकाणी देण्यात आली आहे. मात्र पहिले दोन्ही चेंडू दर्जेदार पद्धतीनं वेगाच्या रथावरती स्वार होऊन फलंदाजांना मात्र बेजार करण्याचा प्रयत्न झालाय. यावेळेस मात्र अवंत रूपाची धावपत्र धावसंख्येत जोडली जाते. रफ्तार कधी कधी असं शस्त्र आहे ना, त्या शस्त्रानं तुम्ही फलंदाजाला जहाळ करता, परंतु त्या शस्त्रानं तुमचा देखील हात कधीतरी कापला जातो. हेच मात्र मैदानाच्या आत श्रेयस खटावकर यांच्या बाबतीत होताना पाहायला मिळत आहे. चेंडू चांगला होता, परंतु अतिरिक्त गती आणि त्या गतीनं मात्र अवांतर धावांची कमाई केलेली पाहायला मिळते. हो यावेळेस मात्र गुड लेन स्पॉट वरती चेंडू थोडासा उसळी घेतोय आणि या चेंडूचा मात्र अंदाज जयराम यांना या ठिकाणी बांधता आलेला पाहायला मिळत नाहीये. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी श्रेयस खटावकर यांच्या माध्यमातून होतीये. कमबॅक केलं जात आहे. त्या अवांतर चेंडू नंतर आणि शिटीच्या गलियारामध्ये लगातार गोलंदाजी केली जाते. वेग आणि त्यासोबतच मिश्रण
ही त्यांच्या गोलंदाजीची खासियत आपण अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहिली आहे आणि तेच समीकरण मैदानाच्या आत राबवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय. हो 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 हो, यावेळेस मात्र रफ्तार रफ्तार आणि रफ्तार, या रफ्तारनं मात्र फलंदाजांना गिरफ्तार केलेलं पाहायला मिळत आहे. काल ज्या फलंदाजाच्या फळीतून आपल्याला षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली होती, आज त्याच फलंदाजाची फळी मात्र श्रेयस खटावकर समोर खामोश असलेली बघायला मिळते. हेच क्रिकेट आहे. क्रिकेटच्या पटलावरती प्रत्येक दिवस एक नवीन दास्तान घेऊन येत असतो आणि तेच मात्र मैदानाच्या आत घडताना पाहायला मिळतंय. दर्जेदार पद्धतीची गोलंदाजी श्रेयस यांच्या माध्यमातून होतीये. हो 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 हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांकडे दाद मागितली गेली आहे, फिर्याद केली गेली आहे. निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी येतोय. बघितलं तर चेंडू अतिशय फळीच्या जवळून अतिरिक्त स्विंग होताना पाहायला मिळतोय. श्रेयस खटावकर आपल्या गोलंदाजीची ओळख, आपल्या गोलंदाजीची छाप, आपल्या गोलंदाजीची लखप मात्र मैदानाच्या दाखवताना पाहायला मिळतोय. ज्या नावासाठी, या कामासाठी तो खेळाडू ओळखला जातो ना, ते काम यथायोग्य केलं गेलंय, परंतु यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरचा इलाका हलक्यात त्या चेंडूला कटवलं गेल्या. निर्जंतुस्थळी चेंडू ट्रॅव्हल झाला. तद्वत फलंदाजांनी मात्र रोटेशन ऑफ स्ट्राईक मात्र या ठिकाणी केलेली पाहायला मिळते. सेन्सिबल गोलंदाजी श्रेयस खटावकर यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे, जी आझादी कालच्या दिवसामध्ये फलंदाजी करताना जयराम यांच्या माध्यमातून आपण बघितली होती. आज तीच आझादी मात्र कुठेतरी बंदिस्त करण्यात आली आहे. नाकेबंदी निश्चितच फलंदाजीसाठी या ठिकाणी गोलंदाजाकडून करण्यात आली आणि त्या नाकेबंदीमध्ये कुठेतरी हातबल झालेले आपल्याला फलंदाज पाहायला मिळत आहेत. यावेळेस स्लॉट मध्ये आला, एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल त्या चेंडूला ट्रॅव्हल केलाय. चेंडू चाललाय वन बाउन्स सीमारेषा बाहेर, होतोय फरार, येतोय खणखणीत ब्रँडेड असा चौकार. निश्चितच काल जर आपण बघितलं सर, पैशांचा पाऊस षटकार चौकारासाठी होत होता आणि त्यामुळे मला वाटतं की कुठेतरी षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 रन्स विदाउट लॉस. जयराम यांच्या माध्यमातून कमालचं क्रिकेट पाहायला मिळते. सिक्सर आला तर जयराम, प्रत्येक जयरामच्या सिक्सर साठी जे टीमचे जे ओनर आहेत सुभाष राठोड यांच्याकडनं 500चं कॅश प्राइज त्यांना दिलं जाणार आहे. त्याचबरोबर कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे अधिकारी आदरणीय रविकिरण साळवी सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती असेल सर की आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हा. येस, बॅटरसाठी एक मोठी ऑपॉर्च्युनिटी निश्चित असेल. 500चं कॅश प्राइज टीम ओनर यांच्या माध्यमातून तुम्हाला दिलं जाईल. प्रथमेश ठाकरे बनाम मिस्टर कन्सिस्टंट. एका बाजूला दापोलीचा कोहिनूर हिरा तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट विश्वाचा स्टार. काय बॉल टाकलाय, अंबेला थांबवलं जाते. बॅक षटकार. थँक्यू. आणि विकेटसाठी विकास राठोड यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. कारण सागर आगरे आता मात्र वैदराच्या आत चला कॅश प्राइजची वर्षाव मात्र या ठिकाणी झाले. लाईट आली आहे आणि कुठेतरी आपलं संघ मालक देखील चार्ज झालेले पाहायला मिळतात. जे कॅश प्राइज 1000 वरती होतं ना, ते आता मात्र जाऊन पोहोचलंय 2000 वरती. मॅच कडे आपण जातोय जिथं मात्र रणाची रणधुमाळीला आता मात्र सुरुवात झाली आहे. राहुल आगरे आपलं वर्जन अपडेट करताना पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकार 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे
आतापर्यंत जशा पद्धतीची फलंदाजी काल या संघाकडून या मैदानात झाली होती ते मात्र कुठेतरी चाचपडताना पाहायला मिळाले, परंतु ऐन वेळेस मोठे फटके, यावेळेस मात्र मोठा फटका आहे. फाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल करण्यात आलाय. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत मात्र फलंदाजाने तत्परतेनं 2 धावांची कवाई केलेली पाहायला मिळते. सेन्सिबल बॅटिंग, मोठे फटके येत आहेत, परंतु त्यासोबतच एकेरी दुहेरी धावांची जोडगोळी मैदानाच्या आत करताना पाहायला मिळत आहेत. कमाल फलंदाजी आतापर्यंत राहुल आगरे यांच्या माध्यमातून झाले. धावसंख्या जी स्थिरावलेली होती ना तिला मात्र गतिशीलता देण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलंय. प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेस मात्र बंदिशेला तोडला गेलाय. धावसंख्येला मात्र हाय हँडसमरित्या 6 धावांची कमाई या ठिकाणी होते. अफलातून दर्जाची स्ट्राईक. आगाज कसाही असू द्या, परंतु अंजाम कशा पद्धतीने झालाय हे देखील बघण्याजोग आहे. सुरुवात मनमुराद झाली नव्हती जी अपेक्षा होती, परंतु शेवट मात्र गोड या ठिकाणी केला गेलाय. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा पद्धतीनं राहुल आगरेचा ब्रँडेड फटका. 6 षटकांचा खेळ संपला जातोय. धावफलकावरती धावा लागल्या त्या बाद तर सामना जिंकायचा असेल ना तर प्रथमेश ठाकरे आणि कंपनीला सक्सेसफुल रित्या 73 धावांचं लक्ष्य पार करावं लागणार आहे. क्रिकेटच्या पटलावरती या दुसऱ्या डावामध्ये काय घडणार आहे, काय बिघडणार आहे हे देखील आपण घेऊन पुन्हा येतोय. परंतु पहिल्या डावात जर आपण बघितलं जयराम आणि अमेय यांना जशा पद्धतीची सुरुवात संघाला अपेक्षित होती ती सुरुवात मात्र देता आलं नाही. थोडासा स्लो स्टार्ट होता, परंतु या स्लो स्टार्ट मध्ये जीव ओतण्याचं काम राहुल आगरे यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. अंतिम चेंडूवरती अंतिम षटकामध्ये त्यांनी रोखलेलं आक्रमण, त्यांनी खोललेलं आक्रमणाचं निशाण गोलंदाजाला मात्र दिसतं नाबूद करून ठेवलंय. आपण जर बघितलं तर आक्रमण आणि आक्रमण हेच मात्र राहुल आगरे यांच्या माध्यमातून शेवटच्या षटकामध्ये करण्यात आलंय. तब्बल 1 नाही 2 नाही तर 3 षटकारांची आतिषबाजी या शेवटच्या अंतिम षटकामध्ये या ठिकाणी करण्यात आली आहे. जी आतिषबाजी आपल्याला मैदानाच्या आत फलंदाजाच्या फळीतून पाहायला मिळते आहे आणि त्याचाच हौसला अफजाई. हॅलो, थँक्यू डीजे. या सुमधुर संगीताला निश्चितच सर्व खेळाडूंमध्ये एक नवा आत्मविश्वास, एक नवा जोश भरण्याचं काम केलंय. तुमच्या आमच्या सर्वांचा स्वाभिमान, अभिमान आणि गर्व. दापोली चॅम्पियन्स लीग हे 4थं पर्व. या 4थ्या पर्वातील एक महत्वाची लढत, बिग बॅटल मैदानाच्या रंगली जाते. एका बाजूला कृष्णराज तर दुसऱ्या बाजूला मात्र साई जयराम आणि अमय असतील किंवा सागर राहुल आगरे असतील. या खेळाडूंच्या प्रदर्शनाच्या जोरावरती 72 धावांचं मजल मारण्यात आली आहे आणि 73 धावांचं लक्ष या ठिकाणी सेट करण्यात आलंय. धावांचा बाटला कशा पद्धतीने होणार आहे, कारण समोरच्या टीमकडे देखील मातब्बर फलंदाजांची, नामवंत फलंदाजांची यादी असलेली आपल्याला बघायला मिळते. परंतु या मॅच मध्ये जर कामगिरी चांगली करायची असेल ना तर एका बाजूला प्रथमेश ठाकरेला मोर्चा खोळावा लागणार आहे, आक्रमण करावं लागणार आहे. कारण संघाची धुरा आज सुमित ढिकलेंच्या अपरोक्ष त्यांच्या खांद्यावरती असलेली आपल्याला बघायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरच एक मोठं दाव ज्या
नावानं संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट हादरवून सोडलाय. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य करणारा खेळाडू मैदानाच्या आत आपल्याला आता मात्र आपल्या संघासाठी लढताना झुंजताना आणि धावांची गोळाबेरीज करताना पाहायला मिळणार आहे. परंतु गोलंदाजांची हौसला अफजाई करण्यासाठी संघ मालक यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. 9वा दिवस आहे आणि कॅश प्राइज देखील 9 आहे. अपग्रेड करण्यात आले कॅश प्राइज प्रत्येक विकेट आणि या विकेटची कमाई जर गोलंदाजाने केली ना त्या विकेट सोबत 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील असणार आहे. मैदानाच्या दिशेनं आपण जातोय जिथं मात्र मोठ्या प्रथमेश ठाकरे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. ठाकरे बाळा मैदानाच्या आत प्रथमेश यांना दाखवावा लागणार आहे. आक्रमणाचा मोर्चा खोलावा लागणार आहे. यावेळेस मात्र ताकद नाही तर नजाकतीचा वापर केला गेलाय. थर्ड मॅनच्या रिजन मध्ये चेंडूला मात्र पाठवलाय सीमारेषा पार. ठाकरे ब्रँडेड फटका मिळतील धावा 4. आपण जर बघितलं तर रिप्ले मध्ये देखील कशा पद्धतीनं ताकद नाही तर यावेळेस मात्र प्रथमेश यांच्या फळीतून नजाकतीचा वापर केला गेला. 4 धावांना धाव संख्येत मात्र जोडला गेलाय. धावांची सुरुवात झाली आहे, डावाची सुरुवात झाली आहे आणि प्रथमेश ठाकरे यांनी आपल्या अंदाजमध्ये या धावाला रनचेजला मात्र प्रारंभ केलेला पाहायला मिळतोय. मुसेफ तांबे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसत आहेत. पहिला चेंडू आपण बघू शकता ऑफसाईड ऑफ स्टंप फलंदाजाला पुन्हा एकदा बीट केलं जात आहे, चखवलं जात आहे. समोरचं नाव जितकं मोठं आहे ना गोलंदाज देखील कौशल्य तेवढ्याच ताकदीनं आपल्या मैदानाच्या आत उतरताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला कारण थोडंसं बघितलं तर फील्ड रिस्ट्रिक्शन होतं आणि त्याचाच फायदा प्रथमेश ठाकरे यांच्या माध्यमातून करण्यात आला. परंतु त्या चौकाराला मात्र तोडीस तोड उत्तर या ठिकाणी दिलं गेलंय. यावेळेस मात्र आक्रमण हल्ल्यावर प्रति हल्ला चेंडू मात्र सीमारेषा बाहेर चाललाय. प्रथमेश ठाकरे ब्रँडेड फटका धावा मिळतील 4. थँक्यू विजय. हा पण फलंदाज मोठा है कि रुख हवाओं का बदलने का हुनर ये अपने पास रखते हैं. छूटते हैं पसीने गेंदबाजों के जब प्रथमेश ठाकरे क्रीज पर अपने कदम रखते हैं. आणि तीच मात्र या फलंदाजाच्या फळीतून या ठिकाणी सांगितलं जात आहे. काल मला इथं पाचारण करण्यात आले. दापोलीची स्वाभिमानाची अभिमानाची स्पर्धा खेळण्यासाठी लाख रुपयाच्या स्पर्धा सोडून मी इथं का आलोय. हेच या 2 चेंडूंवरती आपल्या फलंदाजीची दास्तान मात्र प्रथमेश ठाकरे यांच्या माध्यमातून केली गेली आहे. यावेळेस गोलंदाज देखील रफ्तार धारण करून अलग पद्धतीचे चेंडू या ठिकाणी हाताळताना पाहायला मिळतोय. दर्जेदार पद्धतीची गोलंदाजी चौकारानंतर कमबॅक मात्र या ठिकाणी लिहिलं जात आहे. परंतु आक्रमणाला प्रथमेश ठाकरे यांच्या माध्यमातून देखील सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते. पुढचं बॅटल देखील महत्वाचं या मॅच नंतर दुसरं जी मॅच असणार आहे मैदानाकडे आपण जिथं जातो जिथं मात्र प्रथमेश ठाकरे आग ओकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू ओहो फ्लातून दर्जाचा चेंडू आणि श्रुतीच्या गलियारामध्ये पुन्हा एकदा चेंडूला डिलिव्हर केलाय. रफ्तार आणि रफ्तारचा सौदागर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोरचं नाव जितकं मोठं आहे गोलंदाजीचा दर्जा देखील तितकाच मोठ्या पद्धतीने या ठिकाणी पेश केला जातोय. आपण जर बघितलं तर मैदानाच्या आत आपण बघितलं श्रेयस खटावकर यांच्या समोर ही रफ्तारची दास्तान या ठिकाणी गोलंदाज मुसेफ तांबे यांच्या माध्यमातून या ठिकाणी लिहिली गेली आहे. आपण जर बघितलं तर पहिलं षटक संपुष्टात येथे धावफलकावरती धावा लागल्यात त्या 9. अजूनपर्यंत बघितलं आपण तर .64 30 चेंडू आणि 64 धावांची गरज मैदानाच्या आत असलेली आपल्याला बघायला मिळते. कशा पद्धतीनं या रणजीचा पाठलाग जर आपण बघितला तर शांत संयमी सुरुवात प्रथमेश ठाकरे आणि श्रेयस खटावकर यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आणि हे दोन नावाचे जे वादळ आहे
चला या षटकामध्ये विकेट आलं तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे, कारण गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेतील एक मातब्बर गोलंदाज काल ज्यानं आपल्या रफ्तारची दास्तान या मैदानाच्या आत छाती ठोकपणे सांगितली आहे तोच राहुल आग्रे. मात्र राहुल आग्रेच्या पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमण केलं गेलंय. फलंदाजाचं नाव आहे प्रथमेश ठाकरे. थँक्यू डीजे. एका बाजूला मात्र ठाकरे ब्रँडचा ठाकरे अवतार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज जितका समोर प्रबल आहे ना त्याच्यापेक्षा तुल्यबळ फलंदाज मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. सागर आग्रे याच्या राहुल आग्रे याच्या विरोधात मात्र आक्रमण करताना ठाकरे ब्रँड पाहायला मिळतोय. मोठं नाव आहे आणि तशाच पद्धतीचं प्रदर्शन या मॅच मध्ये होताना पाहायला मिळतो. यावेळेस दर्जेदार चेंडू होता. थर्डमॅनच्या रिजन मध्ये टोळवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. आतापर्यंत आपण जर बघितलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु त्यानंतर कमबॅक मात्र राहुल आग्रे यांच्या माध्यमातून केलं गेलंय. सर्वोत्तम गोलंदाज आणि सर्वोत्तम बॅटर ही लढाई बघण्यासारखी असणार. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट केलं. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात आहे. आपण जर बघितलं तर क्षेत्ररक्षणाच्या अनुरूप गोलंदाजी मैदानाच्या होताना पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू आलायता पद्धतीनं राहुल यांच्या माध्यमातून हाताळला गेलाय. चौकारानंतर निश्चितच कमबॅक वाकडण्याजोग आहे. जी जबाबदारी संघाच्या संघनायकानं खांद्यावरती दिली आहे ना तिचं निर्वहन यथा योग्य पद्धतीनं मैदानाच्या सुरू आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राहुल तयार आहे. त्यावेळेस मिसटायमिंग फटका, परंतु निर्जन दिशेळी चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. परंतु चेंडू मात्र यावेळेस आपण जर बघितलं तर निर्जन दिशेळी ट्रॅव्हल झाला. तिथं क्षेत्ररक्षक तैनात होते. क्षेत्ररक्षक चेंडू येईपर्यंत मात्र धावांची लयलूट आखोबे इशारा करत या ठिकाणी होताना पाहायला मिळते. धावा जाऊन पोहोचल्यात त्या 18 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. सेन्सिबल फलंदाजी होतीये. धावसंख्येचा पाठलाग करण्याचं सामर्थ्य दोन्ही फलंदाजांकडे आहे आणि ते सामर्थ्य मात्र मैदानाच्या दाखवलं जात आहे. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलं गेलं. थोडंसं फंबल झालं आणि या फंबलचा फायदा मात्र या ठिकाणी उचलला गेला. दोन्ही मातब्बर फलंदाज आहेत आणि खेळ देखील तशाच पद्धतीचा होताना पाहायला मिळतोय. थोडीशी चूक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही हीच मात्र दोन्ही फलंदाजांकडून सांगितलं जात आहे. सातत्याने या षटकामध्ये धावांचा ओघ येताना पाहायला मिळतोय. चौकारानंतर धावांचं रोटेशन ऑफ स्ट्राईक मात्र दर्जेदार फटका, परंतु तितकाच दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला केवळ रिजन मध्ये पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षी सजावट पॉवर प्लेचं षटक. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन षटकांची दास्तान, 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपुष्टात येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 19. दोन षटकांची सांगता होती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 19. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती पाचारण करण्यात आले. कर्नाटक एक्सप्रेस राहुल बिजापूरकर. गोलंदाजी मार्क राहुल पाटील बिजापूर गावचा हा गोलंदाज मात्र आज दापोली तालुक्यामध्ये आपल्या रफ्तारची दास्तान लिहिण्यासाठी या ठिकाणी आलाय. काल देखील ज्यांच्या माध्यमातून आपल्याला गती आणि फलंदाजांची झालेली दुर्गती पाहायला मिळाली तोच गोलंदाजी मार्कवरती कर्नाटक एक्सप्रेस या दापोलीच्या मैदानात धडधडताना पाहायला मिळणार आहे. परंतु त्यांच्या समोर संपूर्ण भारतभर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचा तारा सितारा प्रथमेश ठाकरे आणि श्रेयस कटावकर आपल्याला पाहायला मिळतोय. हो 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 वेग आणि वेग, भन्नाट वेग मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतोय आणि शेतीच्या गलियारामध्ये पुन्हा एकदा चेंडूला डिलिव्हर केलं गेलं. भिंती गेलं
परंतु यावेळेस मात्र पंचांकडून अतिरिक्त रूपाची अवांतर धावेची घोषणा होते. गती आणि या गतीनं मात्र थोडीशी दुर्गती गोलंदाजाची यावेळेस केलेली पाहायला मिळते. ज्या शस्त्रानं फलंदाजांना बेजार केलं जातं ना, ते शस्त्र मात्र आता थोडंसं गोलंदाजाच्या बाजूने उलटताना पाहायला मिळतंय. यावेळेस स्लॉट मध्ये आलाय श्रेयस खटावकर, ब्रँडेड फटका, चेंडू चाललाय सीमारेषा पार, झालाय फरार, येतोय खडखडीत उत्तुंग षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीनं बॉटम हँडचा परिपूर्ण वापर केला गेला. मनगटाची ताकद यावेळेस मात्र राहुल पाटील यांच्या माध्यमातून उचलली गेली आहे. श्रेयस खटावकर हा देखील एक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये अग्रगण्य स्थानी असलेला आणि ते स्थान कायम ठेवण्यासाठी तशाच पद्धतीनं भूषणाव कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील मैदानात केली गेली आहे. राहुल पाटील यांच्यावरती थोडंसं दडपण असणार आहे. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू आला, एक्स्ट्रा केवलला ड्राईव्ह करण्यात आलाय, सेन्सिबल रित्या फलंदाजी झाली. या आधीच्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर रोटेशन ऑफ स्ट्राईक, चांगल्या पद्धतीची भागीदारी वेचण्याचं समीकरण मैदानाच्या होताना आपल्याला बघायला मिळतंय. कमबॅक करावं लागणार आहे संघाला जर विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल ना, तर जे ब्रह्मास्त्र मैदानात उपसण्यात आलंय त्या ब्रह्मास्त्रानं मात्र सटीकता दाखवणं गरजेचं आहे. हो हो, यावेळेस मात्र अफलातून दर्जाचा भंड आठवेग धारण केला गेलाय. समोर तगडा फलंदाज आहे, परंतु गोलंदाजी देखील तितक्याच तगड्या पद्धतीची होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा रफ्तारनं मात्र गिरफ्तार करण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेस मात्र टप्प्यात आलाय आणि प्रथमेश फुलटॉस आणि या फुलटॉस वसूल मात्र प्रथमेश ठाकरे यांच्या माध्यमातून केला गेलाय. थँक्यू विजय पाटीलच्या विरोधात मात्र या ठिकाणी आक्रमण प्रथमेश ठाकरे यांच्या माध्यमातून केलं गेलंय. चुकी झाली आणि या चुकीला मात्र माफी नाही. ओहो, यावेळेस मात्र रफ्तार आणि रफ्तार असं म्हणतात ना, शहाण्याला शब्दाचा मार आणि गोलंदाजाला पडलेला षटकार कमबॅक करण्यासाठी या ठिकाणी मजबूर करतो. तेच मात्र या ठिकाणी केलं गेलंय. रफ्तार आणि रफ्तारची दास्तान मात्र मैदानाच्या सांगितली जाते. गोलंदाजी मार्क वरती तुम्हाला अशाच पद्धतीची गोलंदाजी सातत्य करावं लागेल. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये आलाय, चेंडूला भिरकावून दिलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये केला गेलाय धमाका. येतोय ब्रँडेड खडखडीत असा षटकार. थैंक यू डीजे. हर रिवायत से पलट कर आ गया, दायरे में सिमट कर आ गया, आंधियों को जरा फिर से खबर कर दो, शेर लौट कर फिर से आ गया. आणि तोच शेर मात्र मैदानाच्या दहाडताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 या आकड्यावरती. आक्रमण आणि आक्रमण हेच मात्र मैदानाच्या आत प्रथमेश ठाकरे आणि श्रेयस खटावकर यांच्या माध्यमातून केला गेलाय. जो गोलंदाज आपल्याला गोलंदाजी पटलावरती पाहायला मिळालाय ना, त्याच्या विरोधात या आक्रमणाचं दिशाद या ठिकाणी रोवलं गेलंय. आपलं सामर्थ्य, आपल्या टॅलेंटची झलक अनेक मोठमोठ्या स्पर्धांमधून या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे आणि तेच टॅलेंट मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतंय. 39 धावसंख्येवरती धावा जाऊन पोहोचल्यात. चला, यानंतर पुढचा होणारा सामना दानिश वॉरियर्स आणि सनी कोंड या दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मंचाकडे यायचा आहे. सनी कोंड आणि दानिश वॉरियर्स प्लीज लवकरात लवकर आपण यायचं आहे. सनी कोंड आणि दानिश वॉरियर्स प्लीज. मैदानाच्या आत 3 षटकांचा खेळ संपला. 39 धावांपर्यंत मजल मारण्यात आली आहे आणि जर विकेट साठी जर आपण बघितलं तर प्रत्येक विकेट साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आता मात्र समीकरण असणार आहे 18 चेंडू आणि
यावेळेस पुन्हा एकदा मनगडाचा वापर केला गेलाय. आउटफील्ड फास्ट आहे, सुपर फास्ट आहे. चेंडू मात्र धारण करतोय गती. चेंडू चाललाय सीमारेषा पार, झालाय फरार. येतोय खणखणीत ब्रँडेड असा चौकार. कारण असं म्हणतात ना, कार्यक्रम लेट आहे परंतु थेट आहे. आणि तशाच पद्धतीची फलंदाजी मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. फलंदाज श्रेयस खटावकर यांच्या माध्यमातून धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातो ना, याचं मूर्तिमंत उदाहरण रणजितची बांधणी कशा पद्धतीने केली जाते, त्याची आखणी कशा पद्धतीने करावी ना, हेच प्रथमेश ठाकरे आणि श्रेयस खटावकर यांनी या मैदानाच्या आत सांगितलंय. प्रत्येक चेंडू आणि या चेंडूवरती बोटा फटका, त्याच्यानंतर एकेरी दुहेरी धावांची गुंफण सातत्याने मैदानाच्या आत त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. परंतु यावेळेस मात्र रफ्तारची दास्तान या ठिकाणी सांगितली जाते. गोलंदाज राजवीर आणि कृष्णाराज या संघाचे संघमालक आदरणीय विकास शेठ राठोड आणि राहुल शेठ राठोड या दोन्ही मान्यवरांना विनंती असताना आपण मुख्य मंचावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं. मैदानाच्या दिशेला आपण जातोय जिथं मात्र रनचेज ऑन केली गेली आहे. चला सनी कोंड आणि दानिश वॉरियर्स यावेळेस मात्र फलक मध्ये चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अफलातून दर्जाची स्ट्राईक. थँक्यू डीजे. वन बाउन्स मात्र आपण पाहू शकता. दर्जेदार पद्धतीची स्ट्राईक या ठिकाणी पाहायला मिळाली. समीकरण मैदानाच्या असणार आहे ते श्रेयस खटावकर आणि प्रथमेश ठाकरे मैदानाच्या संघासाठी लढताना झुंजताना पाहायला मिळतात. विजय याची दास्तान लिहिताना पाहायला मिळतात. आतापर्यंत ही जोडगोळी मैदानाच्या आत पाय रोवून उभी असलेली आपल्याला बघायला मिळते. विकेटचं कॉलम जर आपण बघितलं तर तिथं मात्र निराशा असलेली बघायला मिळते. परंतु धावांचा ओघ सातत्यानं मैदानाच्या आत निरंतररित्या सुरू आहे. राहुल आगरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येतोय. यावेळेस मात्र ब्युटिफुल डिलाइटफुल फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये केला गेलाय धमाका. चेंडू चाललाय सीमारेषा पार. ब्रँडेड खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा आपण मॅच कडे जातोय जिथं मात्र धावसंख्येचा पाठलाग सातत्यानं सुरू आहे. विजयाच्या दिशेने आपल्या संघाला नेण्याचा मानस. आणि यावेळेस मात्र राहुल आगरे गोलंदाज मातब्बर आहे, त्यांच्याकडून देखील कमबॅक केलं गेलंय आणि शेतीच्या गलियारामध्ये पुन्हा एकदा चेंडूला डिलिव्हर केलं गेलंय. ऑफसाईड ऑफ स्टंप फलंदाजाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बिंदी गेंद मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. षटकारानंतर राहुलकडे देखील ती क्षमता आहे, कमबॅक करावं लागेल कारण अजून देखील सामना संपलेला नाहीये. जरी सामन्यामध्ये पारडं यावेळेस थोडंसं जड असलेलं पाहायला मिळतंय परंतु आपण बघितलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थर्डमॅनच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे परंतु एकेरी धावेवरच समाधान मानावं लागतं. या एकेरी धावेनं धावसंख्येचं फलक मात्र जाऊन पोहोचलंय ते 55 या आकड्यावरती. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. सनी कोंड आणि दानिश वॉरियर्सच्या दोन मातब्बर संघांमधल्या लढतीचा टॉस का बॉस मंचावरती नाणेफेकीचा कौल होत आहे परंतु मैदानाच्या आत समीकरण जाऊन पोहोचलाय. 12 चेंडू आणि 18 धावा. सामन्याचा पारडा कुणाच्या बाजून झुकणार आहे हे देखील पाहण्याजोगं असणार आहे परंतु या मॅच नंतरची मोठी बॅटल मैदानाच्या आत रंगणार आहे. एका बाजूला सनी कोंड तर दुसऱ्या बाजूला मात्र दानिश वॉरियर्सच्या मातब्बर संघांमधली ही लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. क्रिकेटच्या पटलावरती तुमच्या आमच्या सर्वांचा स्वाभिमान अभिमान असलेली स्पर्धा दापोली चॅम्पियन्स लीग 2026 आणि या चौथ्या पर्वामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे दापोलीच्या कोहिनूर हिराला देखील हा एक मोठा बंच मैदानाच्या दिशेनं जातोय जिथं मात्र 5 षटक हाताळण्याची जबाबदारी
गोलंदाजी मार्कवरती आले आणि यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर, झालाय फरार. येतोय ब्रँडेड खणखणीत असा चौकार. थँक्यू डीजे. जर बघितलं ना तर नाव वोट आहे, काम देखील वोट आहे. 44 धावांच्या वैयक्तिक खेळीवरती प्रथमेश ठाकरे मैदानाच्या आत आपल्या संघाच्या विजयाचं निशाण रोवताना पाहायला मिळतोय. अर्धशतक झळकावण्याची संधी मात्र प्रथमेश यांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण केली जाईल का, परंतु गोलंदाज देखील मातब्बर आहे, कसबी आहे, मुरब्बी आहे. त्यांच्याकडून देखील मैदानाच्या आत प्रथमेश ठाकरे यांच्या समोर तगडा आव्हान उपस्थित केलं गेलंय. चौकारानंतर कमबॅक हे सातत्यपूर्णरित्या मैदानाच्या आत आपल्याला गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र स्टेक्सच्या कव्हरला लॉफ्ट केलंय चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही, चेंडू मात्र फरार होईल सीमारेषा पार. येतोय ब्रँडेड खणखणीत असा चौकार. थँक्यू डीजे. या चौकारादिवशी 48 वैयक्तिक धावसंख्येवरती प्रथमेश विध्वंसक ठाकरे आपल्याला पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने आपण जर बघतो संघासाठी तारणहार वन मॅन आर्मी खिंड लढवताना पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचं मोठं नाव आहे, नाव मोठं आहे, काम देखील तशाच पद्धतीचं मोठं होताना पाहायला मिळत आहे. प्रथमेश ठाकरे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राईक केली जाते, आक्रमण केलं जात आहे. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आपल्याला अर्धशतक झालं तर संघ मालक विकासजी राठोड यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यावेळेस मात्र फटका फसला, परंतु यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषा पार. अफलातून दर्जाची स्ट्राईक या ठिकाणी पाहायला मिळते. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र सांगितलं जात आहे गर्दिशों का जवाब है हम लोग, वक्त का इंतकाम है हम लोग, हमें पढ़िए जहां से जी चाहे, जिंदगी की खुला किताब है हम लोग. यावेळेस मात्र या स्पर्धेतील अर्धशतकाचा नंबर 3 या ठिकाणी कुणाच्या बॅट मधून येत आहे? प्रथमेश विध्वंसक ठाकरे. प्रथमेश एकदा बॅट उंचावून आमच्या मान्यवरांना सलामी या ठिकाणी द्यायची आहे. अफलातून दर्जाची स्ट्राईक आणि या स्ट्राईकच्या जोरावरती आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम प्रथमेश विध्वंसक ठाकरे यांच्या माध्यमातून होत आहे. यावेळेस पुन्हा एकदा सेन्सिबल बॅटिंग, ताकद नाही तर यावेळेस मात्र नजाकतीचा वापर केला गेलाय. चेंडू मात्र चाललाय सीमारेषा पार. येतो ब्रँडेड खणखणीत असा चौकार. या अर्धशतकासाठी 1 नाही 2 नाही 3 नाही तर तब्बल 5000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आलाय. विकास सेठ राठोड यांच्या माध्यमातून या 50 साठी 5000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आलाय. 22 बॉल 58 धावांची वादळी खेळी प्रथमेश ठाकरे यांच्या माध्यमातून येते. चला 1 मिनिट. ज्याने कॅश प्राइज लावलंय कृपया आपण ते समालोचन कक्षामध्ये येऊन वितरण करायचं आहे. घेतलं ना तर या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक 22 बॉल 58 धावांची वादळी खेळी प्रथमेश